फ्रेंड्स, वेलकम टू माय द्विजा. नॉर्मल डिलिव्हरीच्या कळा पटापट येऊन पटकन डिलिव्हरी होण्यासाठी काय करावे, हा प्रश्न प्रत्येक गरोदर बाईच्या मनात असतो. इनफॅक्ट प्रत्येक गरोदर बाई ही स्वतःची काळजी ह्याचसाठी घेते की तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली पाहिजे. वेरॅज तुम्ही जर मला विचाराल, ॲज अ चाइल्ड बर्थ एज्युकेटर मी गेल्या 17 वर्षात एक खूप महत्त्वाची गोष्ट शिकली की नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे विक्ट्री नाही आणि सीझर म्हणजे फेल्युअर नाही. म्हणून तुम्ही अख्खं गरोदर पण बाबा माझी नॉर्मल डिलिव्हरी होणार ना ह्या गोष्टीमध्ये घालवू नका. इनफॅक्ट आय वुड टेल यू अदर वे राऊंड की आयुष्यात भरपूर अशा पुढच्या पण गोष्टी आहेत ज्याची तुम्ही काळजी करायला पाहिजे. माझ्या कित्येक कन्सल्टेशनमध्ये जेव्हा बायका बोलतात तेव्हा ते म्हणतात प्रेगनेंसी में मैंने बहुत रिसर्च किया था, बहुत ढूंढा था, नॉर्मल डिलीवरी के बारे में बहुत रिसर्च किया था, बट कभी मैंने सोचा ही नहीं कि मुझे ब्रेस्ट फीडिंग में इशू आएगा. हे इतकं कॉमनली लोक बोलून जातात. म्हणून माझं फक्त एकच मत असेल की सगळं करा, व्यायाम करा, मी सांगेल आता त्या गोष्टी करा, त्या तुम्हाला 100% मदत करतील. पण नॉर्मल डिलिव्हरी झाली नाही म्हणून तुम्ही डिप्रेशनमध्ये गेलात किंवा तुम्हाला इमोशनल डिप्रेशन आलं, प्रिफरेबली ह्या भानगडीत तुम्ही जर नाही पडलात तर ते तुमच्यासाठी खूप जास्त चांगली. आता नॉर्मल डिलिव्हरीच्या कळायची जी प्रोसेस असते ती एका हॉर्मोनमुळे होते ज्याला ऑक्सिटोसिन म्हणतात. ते तुमच्या बॉडीत तेव्हाच रिलीज होऊ शकतं जेव्हा तुम्ही रिलॅक्स आहात, हॅपी आहात, यू आर रेडी टू फ्लो विथ द फ्लो. म्हणजे काय, बापरे कधी येणार, कळा कधी येणार, बापरे माझी ड्यू डेट आली, काहीच कळत नाही, मला खूप टेन्शन आलं, तर लेबर पेन येणारच नाही. तुमच्या बॉडीतला एक काउंटर हॉर्मोन म्हणजे जो इनफॅक्ट तुम्हाला नॅचरली लेबर पेन यायच्या हॉर्मोनला थांबवतं, ते हॉर्मोन फ्लो व्हायला सुरुवात होते जर तुम्ही स्ट्रेसमध्ये गेला. तुम्ही जसं स्ट्रेसमध्ये जाल तुम्ही तुमचे हात पाय सगळं अगदी कडक करता आणि त्यामुळे तुमचे लेबर पेन यायची प्रोसेस अजूनच जास्त अवघड होते. आणि तुम्ही तुमची लेबर पेन यायची प्रोसेस जेवढी अवघड कराल तेवढ्या त्या गोष्टीचा तुम्हालाच त्रास होईल. म्हणून तुम्हाला लोकांना काळजी घ्यायची गरज आहे की लेबर पेन हे जेवढं नॅचरल आहे त्याच्याचबरोबर तुम्हाला लोकांना काळजी घ्यायची की त्याच्यासाठी तुम्ही मदत करायची गरज आहे. पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, लेबर पेन जर तुम्हाला नॉर्मली आणि नॅचरली यावे आणि ते पटापट इम्प्रूव्ह व्हावे असे पाहिजे असतील तर लेबर पेन यायची वाट बघू नका. रिलॅक्स राहा, हसा खेळा, लेबर पेन येते. दुसरी गोष्ट, लेबर पेन येण्यासाठी मी व्यायाम करू का, मी स्क्वॉट्स करते, मी ना 5-5 किलोमीटर चालते. व्यायाम हा एका दिवसात होऊन रिझल्ट देत नाही. पूर्ण प्रेग्नन्सी तुम्ही व्यायाम करून फक्त वॉकिंगने काही होत नाही. प्लीज, येस, वॉकिंग इज पार्ट ऑफ एक्सरसाइजेस. म्हणून महत्त्वाची गोष्ट की पूर्ण प्रेग्नन्सी व्यायाम करा. जर तुम्ही अगदी पूर्ण प्रेग्नन्सी करत नसाल तर ॲटलिस्ट 3rd ट्रायमिस्टरमध्ये व्यायाम करा, कोणाच्या तरी गायडन्सच्या अंडर करा. हे तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. काही लोक अति करतात. म्हणजे रिसेंटली माझ्या एका स्टुडंटला त्यांच्या डॉक्टरनी सांगितलं की तुम्ही ना 20-20, 30-30 स्क्वॉट्स मारा आणि असं करा, दिवसातून 4-4, 5-5 वेळा करा. त्या आईला काय होईल माहिती आहे, ती आई पूर्णतः दमून जाईल आणि ती आई जर पूर्ण दमून ड्रेन आउट झाली तर तिला एनर्जीच नाही राहणार त्या बाळाला ढकलण्यासाठी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, मला माझ्या मनात हे वाटायला लागतं बापरे मी किती केलं तरी मला काही होत नाही का, जाऊ दे मरू दे. ते गिवअप करायला लागतो आपण ज्याची गरजच नाही. म्हणजे का आपण गिवअप करतोय आणि कशासाठी आपण गिवअप करतोय ही गोष्ट समजून घ्यायची गरज आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, तुमची डाएट हा अतिशय महत्त्वाचा. तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये हाय प्रोटीन डाएट जो तुम्ही घेत असाल आणि स्पेशली तुमच्या 3rd ट्रायमिस्टरमध्ये जर तुम्ही दररोज 2 ते 3 खजुराची पेस्ट तुम्ही गरम दुधात जर घेतली त्याने तुमच्या नॅचरली कळायला आणि पिशवीचं तोंड उघडायला खूप जास्त मदत होते. तुम्ही ट्राय करून बघा. चौथी महत्त्वाची गोष्ट, कॅस्टर ऑइल, एरंडेलचं तेल, लूज मोशन व्हायला पाहिजे असे काही घरगुती रेमेडी अगदी मनापासून करू नका. कारण काही जण एरंडेलचं तेल अगदी 10-15 दिवस आधी घेऊन बसतात, त्याच्यामुळे बाळ पोटाच्या आतमध्ये पॉटी करतं आणि त्यामुळे भलत्याच कॉम्प्लिकेशन वाढतात. 5वी महत्त्वाची गोष्ट, देर इज समथिंग कॉल्ड एज लेबर ब्रीदिंग. जेव्हा मला कळा येतील तेव्हा मी कोणत्या टाईपचं ब्रीदिंग किंवा ब्रेथवर्क केलं पाहिजे हे तुम्हाला शिकायची गरज आहे, हे तुम्हाला समजून घ्यायची गरज आहे. आणि हे तुम्हाला तुमच्या लाईफ पार्टनरला म्हणजे नवऱ्याला समजायची गरज आहे की तुम्हाला कळा येत असताना त्या माणसाने काय करायचं हे समजायची गरज आहे. तुम्हाला कळा येत असताना त्याचा रोल काय असेल हे तुम्हाला समजून घ्यायची गरज आहे. ह्या गोष्टी तुम्ही जेवढ्या लवकर समजून घ्याल तेवढा तुम्हाला मदत होते. 6वी महत्त्वाची गोष्ट, मस्त जेंटल बॅक मसाज, याने तुमची पाठ रिलॅक्स होते, त्यामुळे कळायला मदत होते. 7वी महत्त्वाची गोष्ट, कळायला लागल्यानंतर पाठीवरती झोपायचं नाही. जर तुम्ही पाठीवरती झोपून राहिलात तर कळा प्रोग्रेस व्हायला खूप जास्त त्रास होतो. 8वी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला कळा प्रोग्रेस व्हायच्या असते तर प्लीज पटकन जाऊन हॉस्पिटलला ॲडमिट होऊ नका. तुम्ही जोपर्यंत गोष्टी सहन होत आहेत, जोपर्यंत गोष्टी नॉर्मल आहेत, बाळाच्या मुवमेंट्स तुम्ही नॉर्मली फील करताय, तुम्ही ओके टोके, तुम्हाला उगीच काही ग्रीन रेड डिस्चार्ज होत नाही, घरी थांबा, जेवढं शक्य असेल मुवमेंट्स करत राहा. बाळाला जन्म देणं ही प्रोसेस नॉर्मल आहे.
मेडिकल हेल्प आपल्याला कधीही लागते जेव्हा आपल्याला मेडिकल कॉम्प्लिकेशन्स आहेत. म्हणून त्या गोष्टीला तुम्ही जेवढ्या नॅचरली आणि नॉर्मल वेमध्ये पुढे घेऊन जाल तेवढं तुमच्यासाठी खूप चांगलं. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी. तुम्हाला तुमच्या लिव्हर आणि डिलिव्हरीच्या प्रोसेसमध्ये माझ्याकडून ट्रेन व्हायचं असेल तर नक्कीच जॉईन करा. 100 days ऑफ लेबर 3rd and 4th ट्रायमेस्टर केअर विथ मायदुजा. मला आवडेल तुम्हाला सगळ्यांना भेटायला. हॅव अ ग्रेट टाईम. टेक केअर. बाय बाय.